खमंग खुसखुशीत बट्टीची रेसिपी तर मी शेअर केली, पण त्यासोबत खाणारं जे वरण असतं ना, त्याची आज रेसिपी मी शेअर करते. त्यासाठी अर्धा कप इथे मी तूर डाळ घेतली आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये त्याच्या मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इतक्या शिट्ट्यांमध्ये वरण चांगलं मौसूत शिजतं. आता याला काढून घेऊ. कुकर थंड झालेला आहे आणि याला थोडंसं घोटून घेऊ. आता याला मस्त एक तडका देऊ. त्यासाठी थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलं आणि आलं लसूण असं ठेचून घेतलं. आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेऊ. तेल गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचे आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा, कढीपत्ता आणि एक मिरची परतवून घ्यायची. 1 मिनिट कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, आलं लसूण पेस्ट घालायचं, हे किसलेलं खोबरं पण घालायचं आणि याला छान परतवून घ्यायचं. 1 मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे, जसं हळद, तिखट, मीठ, धने जिरे पूड आणि यामध्ये 1 चमचा सांबार मसाला घालायचा. त्याने या वरणाची चव अजूनच वाढते. आंबट गोड चवीसाठी यामध्ये कोकम आणि गूळ घातला. त्यानंतर हे वरण घालू. यामध्ये थोडं पाणी घालू आणि छान या कन्सिस्टन्सीचं हे वरण ठेवू. मस्त उकळू देऊ. बस झालं. आपलं हे मस्त गोडसर असं चवीचं वरण तयार आहे. आता या वरणासोबत मस्त या बट्ट्या सर्व्ह करू आणि एन्जॉय करू. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.